त्या 10 वर्षातले 2.5 वर्ष ते स्वतः संचालक होते. तर मुळात पाटकरांना हे बोलण्याचा कितपत अधिकार आहे आणि जवळजवळ 10 ते 15 लाख रुपयामध्ये तो कार्यक्रम व्हायला हवा होता आणि जवळजवळ 57 लाख रुपये त्या कार्यक्रमासाठी खर्च केले. त्यांना रिक्षातून पलायन करायला लागलं. ते बहुतेक त्या गोष्टी विसरले असतील. ती रक्कम 2022ला जमा करायची होती. आता जवळजवळ 2026 उजाडली. अजूनपर्यंत ती रक्कम जमा झालेली नाहीये. जर मुळात सभासदत्वच रद्द झालेलं असेल तर निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार प्राप्त होतो का नाही होतो. जर का पाटकर साहेबांना त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता, त्यांना महामंडळाविषयी इतकी कळकळ होती, इतकी तळमळ होती, तर त्यांनी स्वतः येऊन अर्ज दाखल करायला हवं. त्यांना कोणी रोखलं होतं का? त्यांना कोणी किडनॅप केलं होतं का? त्यांना कोणी बांधून ठेवलं होतं का? कुठल्या मंत्र्यांनी दबाव आणला, कुठल्या मंत्र्यांनी फोन त्यांना केला, हे कॉल रेकॉर्ड मध्ये त्यांनी दाखव. त्यांनी या सगळ्या निवडणुकीच्या याच्यामध्ये तोंड घालण्यापूर्वी आधी विचार करावा. त्याच्यामध्ये ती कुठल्या मंत्र्याची पत्नी असण्याचा काय संबंध येतो? तिला हा अधिकार नाही आहे का चित्रपट महामंडळाची निवडणूक लढवण्याचा? नमस्कार, मी सुशांत शेलार, अभिनेता, निर्माता आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा प्रमुख कार्यवाह आहे आणि त्याशिवाय मी शिवसेना पक्षाचा सचिव आहे. आणि आज ही पत्रकार परिषद बोलवण्यामागचं कारण असं की नुकत्याच चित्रपट महामंडळाच्या निवडणुका या 7 जूनला पार पडणार आहेत आणि त्या निवडणुकाच्या अनुषंगाने जे सध्या आरोप प्रत्यारोप जे सुरू आहेत त्याविषयी मला असं वाटतं की आपण सगळ्यांना अवगत करावं आणि महामंडळाच्या वतीनं आणि प्रमुख कार्यवाह म्हणून या चित्रपट महामंडळाचा आजीव सभासद म्हणून काय म्हणणं आहे हे आपल्या समोर मांडावं. ज्या काही गोष्टी सुरू आहेत आज त्याची छाननी होऊन आज उमेदवारी अर्ज जे काय असतील त्यातले पात्र उमेदवार कोण आहेत ते काही वेळानंतर जाहीर केले जातील. आणि ज्या पद्धतीनं मी जे तुमच्या मार्फतच विविध वृत्त वाहिन्या आणि सोशल मीडियावरती ज्या गोष्टी पाहिल्या त्या अनुषंगानं मला आज काही गोष्टी इथे बोलाव्याशा वाटतात. त्या म्हणजे आदरणीय विजय पाटकर यांनी माजी संचालक आहेत त्यांनी जे भाष्य केलं चित्रपट महामंडळाविषयी आणि 10 वर्षामध्ये आम्ही काय केलं याविषयी, तर प्रामुख्याने मी सांगू इच्छितो की त्या 10 वर्षातले 2.5 वर्ष ते स्वतः संचालक होते आणि स्वतः ते महामंडळामध्ये काम करत होते. त्या 2.5 वर्षानंतर मी जी केस दाखल केली होती फेर मतमोजणीची, ती फेर मतमोजणी झाली आणि त्याच्यामध्ये मी 16 मतांनी निवडून आलो. आणि त्या 2.5 वर्षामध्ये उरलेल्या जवळजवळ आम्ही चित्रपट महामंडळाचं कोल्हापूर मधलं अद्ययावत ऑफिस महामंडळाच्या नावावरती खरेदी केलं. त्यानंतर मुंबईमध्ये अंधेरी सारख्या ठिकाणी एक अद्ययावत ऑफिस महामंडळाच्या नावानं खरेदी केलं आणि विविध योजना विविध गोष्टी या महामंडळाच्या वतीनं राबवण्यात आला. पुण्यात सुद्धा एक मोठं ऑफिस महामंडळाच्या वतीनं खरेदी करण्यात आलं आणि ती पारदर्शकता त्याबाबत सुद्धा ठेवण्यात आली. त्याच्यामुळे एक मोठी जवळजवळ एक 5-6 कोटी रुपयांची मालमत्ता ही जी झाली ती त्याच्या पुढच्या 2.5 वर्षामध्ये झाली. पाटकर यांना पाय उतार झाल्यानंतर किंवा ते असताना सुद्धा या सगळ्या गोष्टींच्या बद्दल माहिती त्यांना देण्यात आलेली होती. आणि तर मला असं प्रामुख्याने सांगावंसं वाटतं की 10 वर्षात त्यांनी काय केलं तर हे एक जिवंत उदाहरण आहे. विविध योजना असतील, विविध उपक्रम असतील, हे महामंडळाच्या वतीनं राबवण्यात आले. जो एक कोल्हापूरमध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये कलाकारांचा सन्मान केला जातो आणि त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो असा पुरस्कार सोहळा सुद्धा करण्यात आला. आणि साधच गोष्ट सांगायची झालं तर मुळात पाटकरांना हे बोलण्याचा कितपत अधिकार आहे याविषयी मला एक प्रश्न पडतो. कारण ते स्वतः जेव्हा अध्यक्ष होते आणि त्यावेळेचे जे सगळे संचालक होते 2016च्या पूर्वी, आम्ही संचालक होण्यापूर्वी 10 ते 15 या कालावधीमध्ये, तेव्हा त्यांनी माझा पुरस्कार नावाचा एक पुरस्कार सोहळा आयोजित केला, मानाचा मुजरा नावाचा चित्रपट महामंडळाच्या वतीनं. आणि जवळजवळ 10 ते 15 लाख रुपयामध्ये तो कार्यक्रम व्हायला हवा होता आणि जवळजवळ 57 लाख रुपये त्या कार्यक्रमासाठी खर्च केले. आणि त्या मुद्द्यावरून
जी जनरल बॉडी झाली त्या जनरल बॉडीमध्ये तो मुद्दा खूप गाजला आणि तो मुद्दा उपस्थित केल्यानंतर माझे मित्र ज्येष्ठ आहेत पण तरी सुद्धा आमचे मैत्रीपूर्वक संबंध आहेत, त्यांना रिक्षातून पलायन करायला लागलं होतं. ते बहुतेक या गोष्टी विसरले असतील आणि सभासदांनी त्यांना वारंवार विचारणा केली. त्याच्यानंतर संचालक मंडळ जेव्हा आमचं स्थापन झालं तेव्हा चॅरिटीनी त्यांना आदेश दिला होता, कोर्टाने आदेश दिला होता की त्याच्यामध्ये जी तफावत दिसून आली ती 10,78,000 रुपयाची दिसून आली आणि ते महामंडळात जमा करायला सांगितले होते. आता महामंडळात जमा करणे आणि काहीतरी शाब्दिक कोडी हे करून त्यांनी परत तो दावा हे केला, फिरवला आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याची दुरुस्ती करून काही आठवड्यातच त्यांना आणि रवींद्र बोरगावकर व्यवस्थापकीय संचालक आणि ते सगळे जे काही संचालक होते 12, त्या 12 संचालकांना सांगितलं की हे बोरगावकरांच्या मार्फत तुम्ही महामंडळामध्ये ही रक्कम जमा करा. ती रक्कम 2022 ला जमा करायची होती. आता जवळजवळ 2026 उजाडलेलं आहे, अजूनपर्यंत ती रक्कम जमा झालेली नाहीये आणि महामंडळाच्या घटनेनुसार म्हणूनच अध्यक्षांनी ते जे 12 संचालक होते ज्यांच्यावरती आरोप झाले आणि ते सिद्ध झालं आणि हायकोर्टाने त्यांना आदेश दिला, माननीय कोर्टाने जेव्हा आदेश दिला या सगळ्याच्या अनुषंगाने घटनेनुसार त्यांचं सभासदत्वच रद्द केलेलं आहे. जर मुळात सभासदत्वच रद्द झालेलं असेल तर निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार प्राप्त होतो का नाही होतो हे जरा तपासणीचा आणि संशोधनाचा विषय आहे. दुसरा मुद्दा असा की बऱ्याचशा लोकांनी सांगितलंय की आता कुठल्या तरी मंत्र्याच्या दबावामुळे त्यांना फॉर्म भरता आला नाही. मी स्वतः शिवसेनेमध्ये आहे आणि मला असा कुठल्याही प्रकारचा दबाव आला नाही आणि मी राजकीय पक्षाशी संबंधित आहे, मला कुठल्या मंत्र्यांनी फोन केला नाही, किंबहुना माझं कुठलंही पॅनल अजून ठरलेलं नाही. त्याच्यामुळे जर का दबाव आणायचं झालं असतं तर मलाही आणता आला असता, म्हणजे माझ्यावरही आणता आला असता, पण मी स्वतः गुरुवारी आलो कारण मला महामंडळामध्ये काम करण्याची इच्छा आहे. मी स्वतः आलो, स्वतः मी माझा अर्ज दाखल केला. जर का पाटकर साहेबांना त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता, त्यांना महामंडळाविषयी इतकी कळकळ होती, इतकी तळमळ होती, तर त्यांनी स्वतः येऊन अर्ज दाखल करायला हवा होता. त्यांना कोणी रोखलं होतं का? त्यांना कोणी किडनॅप केलं होतं का? त्यांना कोणी बांधून ठेवलं होतं का? किंवा त्यांनी ज्यांच्या मार्फत हा अर्ज पाठवला, ज्यांच्याकडे पाठवला, त्यांना कोणी डांबून ठेवलं होतं का? त्यांना कोणी धमकी दिली होती का? त्यांचं नाव घोषित करावं. कुठल्या मंत्र्यांनी दबाव आणला, कुठल्या मंत्र्यांनी फोन त्यांना केला, हे कॉल रेकॉर्ड मध्ये त्यांनी दाखव. असाच कुठल्याही मंत्र्यावरती असा त्यांनी आरोप करणं, मग तो आमच्या पक्षाचा असेल, भारतीय जनता पार्टीचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, कुठल्याही मंत्र्यावरती आरोप करणं चुकीचं आहे. जर का कुठल्या मंत्र्यांनी कॉल केला असेल, कुठल्या ओएसडीनी कॉल केला असेल तर त्यांचं नाव घ्यावं, कॉल रेकॉर्ड मध्ये त्यांचं हे दाखवावं, प्रूफ दाखवावं. त्यामुळे अशा वायफळ गोष्टी करायच्या आणि त्यांना जे काही लोक बाकीचे आमच्या विरोधी पक्ष जे काही समर्थन देतात ह्यांचा जो काय कलाकारांविषयी जो अतीव प्रेम अचानकपणे जाग झालंय, तर मला असं वाटतं की त्यांनी या सगळ्या निवडणुकीच्या याच्यामध्ये तोंड घालण्यापूर्वी आधी विचार करावा आणि या सगळ्या गोष्टींची सत्यता पडताळून घ्यायला पाहिजे. राहिला गोष्ट विषय आमच्या नीलम शिर्केंचा. नीलम शिर्के या आमच्या नाट्य परिषदेच्या सदस्य आहेत. त्यानंतर आमच्या बालरंगभूमी जी आमची हे आहे संस्था आहे जी नाट्य परिषदेची संलग्न आहे त्याच्यामध्ये त्या अध्यक्ष आहेत. त्यानंतर 30 ते 35 वर्ष ती मुलगी अभिनेत्री म्हणून काम करते. मी लोअर परळ मध्ये राहतो, ती लालबागला MD कॉलेजला एकांकिकेपासून सुयोग्य अशी मी मधनं तिचा नाटकाचा प्रवास मी स्वतः पाहिलेला आहे. आज गेली 2 वर्ष ती बालरंगभूमीचं काम इतक्या जोमाने करते आणि तिला जर का अभिनेत्री म्हणून वाटलं असेल की मी चित्रपट महामंडळामध्ये जाऊन माझं योगदान द्यावं, त्यात काय चुकीचं आहे? त्याच्यामध्ये ती कुठल्या मंत्र्याची पत्नी असण्याचा काय संबंध येतो? तिला हा अधिकार नाही आहे का चित्रपट महामंडळाची निवडणूक लढवण्याचा? आणि त्याच्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली हे असे तथ्यहीन आरोप करण्यामध्ये काहीच पॉईंट नाही. आणि ती गेले 30-35 वर्ष काम करते आणि मला असं वाटतं की तिची भूमिका लवकरच जाहीर करेल. पण अशा पद्धतीनं राजकारण करून एखाद्या स्त्रीवरती चिखलफेक करायची आणि तिची बदनामी करायची हे महाराष्ट्राच्या
संस्कृतीमध्ये आणि संस्कारामध्ये बसणारं नाहीये. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.